एक दिवस मॅडमचा ॲक्सिडेंट झाला. हो, आणि त्यामध्ये हेल्मेटचे 2 तुकडे झाले होते. मी 15 दिवस ICUमध्ये होते आणि निर्माती म्हणून पण पैसे लागलेले होते आणि सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस पैसे लागलेले असतात त्यावेळेस तो प्रोजेक्ट पटकन वेस्ट गेला तर त्याचा त्रास होतो. पहिल्यांदा असं होतं की सहकुटुंब सहपरिवार मी मुलाखत करते, कारण का दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री हे एकाच कुटुंबातले आहेत. पण गप्पा मारायला खूप मजा येणार आहे. स्वागत करूया या टीमचं. खूप स्वागत. कसे आहात तिघही? मी मस्त. सगळ्यांच्या वतीने उत्तर दे. सगळे तर मजेत आहेत. पण नवरा, बायको आणि मुलगा एकाच सिनेमात, मला असं वाटतं की ही खूप गोड गोष्ट आहे की आपण कुटुंबाला घेऊन सिनेमा करतो आहे. सर, तुम्ही दिग्दर्शन केलं या सिनेमाचं आणि तुम्ही अभिनेत्री आहात. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या नवऱ्याने विश्वास ठेवणं आपल्यावर आणि ॲज अ अभिनेत्री, ॲज अ लीड आपला विचार करणं, ती गोष्ट किती सॅटिस्फाईंग आणि किती भारी वाटते की आपल्या नवऱ्याने हा विचार केला आहे आपल्याबद्दल. नक्कीच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे एका हाऊसवाईफसाठी. आणि तुम्ही ज्यावेळेस फॅमिली सगळी, तुमचा मुलगा, तुमचा नवरा सपोर्ट करत असतो आणि त्यांनी हा प्लॉट मला लक्षात ठेवून त्यांनी लिहिलेली आहे. याची स्टोरी, या मूवीची स्टोरी आहे तर मला लक्षात ठेवून त्यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्या सपोर्टशिवाय मी ॲक्टिंग करू शकले नसते. ॲक्टिंग ही मी पहिल्यांदा केलेली आहे मूवीमध्ये, तर त्याच्यासाठी मी सेशन घेतलेले आहेत. पण सपोर्ट नसता तर हे अशक्य होतं. यामागे थॉट काय होता? कारण का ही भूमिका जेव्हा तुम्ही म्हणजे हा सिनेमा करायला घेतलात तेव्हा मॅमचाच विचार होता का? आणि ते एक असतं ना की आपला सपोर्ट तर असतोच फॅमिलीचा, पण आता त्यांना घेऊन सिनेमा करायची वेगळी जबाबदारी पण असते. ती फिलिंग काय एक्सप्रेस करायला लागतात? ॲक्च्युली लिहिताना तिचा 100% विचार होता आणि तो स्वार्थी विचार होता की दिग्दर्शन करताना म्हणजे असं ऐकून होतो की काही कलाकार सपोर्ट करत नाहीत वगैरे वगैरे, तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ नये. हो, प्रत्येकाला मी काय कोणाला टार्गेट नाही करत, पण मला त्या गोष्टीची मला काळजी होती की प्रोजेक्ट कुठं मला कॉन्ट्रोवर्शियल नव्हता करायचा. पण एक वेळ अशी आली होती की आम्हाला कलाकार बदलायची 100% वेळ आली होती. आम्ही पहिलं स्केड्यूल स्टार्ट केलं आणि त्याच्या अगोदर एक दिवस मॅडमचा ॲक्सिडेंट झाला. हो, आणि त्यामध्ये हेल्मेटचे 2 तुकडे झाले होते आणि त्यानंतर स्पीच बऱ्यापैकी डिस्टर्ब झालेलं होतं. ICUमध्ये होती 15 दिवस. आणि त्याच्यानंतर परत मग तिने सांगितलं की नाही, तुम्हाला आता एक काम करा की एवढं सगळं तुम्ही केलं आहे, सगळ्यांचे ॲडव्हान्सेस वगैरे गेलेले आहेत, तर तुम्ही दुसरं कोणाला तरी घ्या आणि काम स्टार्ट करा. पण त्यावेळी म्हटलं नाही ठीक आहे, आपण वाट पाहून म्हटलं जर झालं तर ठीक, नाही तर पाहू काय करायचं काय नाही ते. त्या सगळ्या गोष्टी देवावरती सोडल्या होत्या. पण ठीक, आउटपुट चांगलं निघालं, देवाचे आशीर्वाद होते, आम्ही सगळ्या या गोष्टीतून बाहेर निघालो. पण ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. म्हणजे तुमचं ती घटना घडल्यानंतर म्हणजे दिग्दर्शक म्हणून तर त्यांनी विचार केलाच, पण नवरा म्हणूनही त्यांनी इतर कोणाला कास्ट करू शकले असते, पण ते थांबले. पण त्यावेळी तुम्हाला किती कठीण गेलं होतं, कारण का आपल्याला पटकन रिकवर व्हायचं, कारण का इतके सगळे लोक थांबलेत आपल्यासाठी. तर तेव्हाचं काय सिच्युएशन होती? ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला, जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं, मी 15 दिवस ICUमध्ये होते आणि निर्माती म्हणून पण पैसे लागलेले होते आणि सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस पैसे लागलेले असतात त्यावेळेस तो प्रोजेक्ट पटकन वेस्ट गेला तर त्याचा त्रास होतो. आणि ती फेज कोविडची पण चालू होते. म्हणजे हा पिक्चर तयार करताना आम्हाला खूप त्रास झाला. कोविड आला, माझा ॲक्सिडेंट झाला, पण सगळ्यांची होते एक आतून इच्छा होती की आपल्याला हा प्रोजेक्ट कितीही अडथळे आले तरी पूर्ण करायचा. आणि तो सगळ्यांनी टीमने सपोर्ट केल्यामुळे झाला आणि आज 23 मे रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमा आणि त्यातल्या कलाकारांची हाच गुण आवडतो की काहीही झालं तरी आपण मागे हटायचं नाही. आणि मला असं वाटतं हे आपण शिकायला हवं. नवीन पिढी म्हणजे अभिमन्यू, तू पदार्पण करतोय सिनेमातनं, पण काय सांगशील जेव्हा ही सगळी सिच्युएशन तू बघत होतास आणि कसे हँडल करतायत बाबा किंवा आई त्या सिच्युएशनमधनं कशी जाते, त्यातनं तू काय शिकलायस आणि ॲज अ अभिनेता म्हणून काय सांगशील या सिनेमा? डॅडींनी मला खूप वर्षापूर्वी एक कोट सांगितलेलं, सॉरी ते इंग्लिशमध्ये पण मी सांगतो. फेलियर इज द फॉग दॅट गिव्ज अस द ग्लिम्स ऑफ अ ट्रायम्फ. आणि हेच मी कोट सांगेल, बाकी काय नाही. ती नक्कीच आमच्यासाठी खूप कठीण वेळ होती.
इमोशनली पण, कारण मला अजूनपर्यंत आठवतं आहे डॅडी त्यावेळेस हॉस्पिटलमधून ते अपडाऊन करायचे. खूप माझी पण त्यावेळेस 10th ऑलमोस्ट स्टार्ट होणार होती, पण आम्ही ते ओव्हरकम केलं आणि हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ दॅम, कारण त्यांच्यामुळं हे नसतं झालं. तू म्हणालास की तुझं काही अभिनयाचा बॅकग्राऊंड नाही आहे, तू या सिनेमात पहिल्यांदाच अभिनय केला आहेस, पण तो एक क्षण आठवतो जेव्हा डॅडी म्हणाले की हा या रोलसाठी एकदम परफेक्ट बसतो. तो डायलॉग काय तू सांगितला होता सर, किंवा एक ऑडिशन घरच्या घरी झाली असेल? काय होता तो डायलॉग? हां, डोक्याची मंडई नको करू हा डायलॉग होता. तर त्यांनी असंच रँडमली विचारलं की या डायलॉगबद्दल काय वाटतं आहे, तू कसा दिसेल? तर मी त्यांना विचारलं की एक्झॅक्टली सीन काय. तर ते म्हणलं की तू थोडासा छोटा आहेस आणि कदाचित तुझे मित्र तुला असे हे करतायत, डिवसतायत. ते म्हणलं ए डोक्याची मंडई नको करू, चल. तर स्कूल कट्टा तू कॉलेजमध्ये, तू 12th झालास ना आत्ता, तर तू ज्युनियर कॉलेजमध्ये होतास, तर आपण कट्ट्यावर नॉर्मली बोलून जातो काय डोक्याची मंडई करू नको वगैरे, पण तुझ्या ग्रुपमधले कोणी शातीर आहेत का? म्हणजे असे एकदम शातीर नाहीत, नॉर्मल लेवलचे शातीर? अरे खूप उलटं माझ्या ग्रुपमधले सगळ्यात जास्त शातीर आहेत. ह्यांना काय नाही येत. आमचं जनरेशन उलटं शातीर आहे सगळ्यात जास्त. आमच्याकडनं उलटं शिकलं पाहिजे शातीर कसं राहायला पाहिजे. नाही पण ते बरोबर आहे, एवढं नाही बरोबर करेक्ट आहे. पण आता रेशमाताई तुम्हाला विचारेन, कारण का इतकं डॅशिंग कॅरेक्टर आहे आणि कम्प्लीट तुम्ही हाऊसवाईफ होतात आणि आता म्हणजे ह्या कॅरेक्टरमधलं काही गोष्टी तुमच्यात ऑलरेडी आहेत का, किंवा हे कॅरेक्टर करताना तुम्हाला असं वाटलं की ही क्वालिटी मी माझ्यात घेऊ शकते, डॅशिंगपणा किंवा काय, कोणती क्वालिटी तुमच्यात घ्यायला आवडेल? नाही, ॲक्च्युली होममेकर म्हणून ते आहेच, त्यात काय वाद नाही. पण कधी कधी ते जसं पोस्टर दिसतं ना तसं येतात डोळे माझ्यावरती आणि मग त्याचा परिणाम मग ते पाहायला मिळतंच. आता ते पिक्चर पाहून पहा की म्हणजे हिने जर तिथं एवढा त्रास दिला असेल सगळ्यांना, तर मला घरात किती त्रास असेल. अतिशय कॅन्डिड हा इंटरव्ह्यू चाललाय, मला फार आवडतंय. पण बाबा जसं म्हणाले तसं तुझ्यावरही असं म्हणजे ती डॅशिंग गर्ल येते का बाहेर? नाही आली तर मजा नाही येणार यार. तर मग ते आईसारखं नाही वाटणार, मग ते एकदम खालीपणा येऊन जाईल. पण नाही ठीक आहे, ते तेवढं चालतं, ते चाललंच पाहिजे. जर ते नसेल तर मग तो होल्ड नसणार. दॅट इज द वन थिंग विच रिअली मॅटर्स. आपण लहान असताना आपण बोलायचो आई आपल्याला धपाटे घालायची, पण आत्ताची जनरेशन तसं करून चालत नाही. बोलणं इज काफी. पण काय सांगाल, कारण का सेटवर आहे ना आपली फॅमिली किंवा बाबाच दिग्दर्शन म्हटल्यावर आपल्याला खूप ओरडा पडणार आहे. कारण का इतर कोणाला डिरेक्टली बोलू शकत नाही, पण हक्काने आपल्या माणसांना आपण बोलू शकतो. किती ओरडा खाल्लायस आणि किती भीती असायची की आता हे बरोबर झाले का, किंवा बाबांकडनं एक कॉम्प्लिमेंट मिळाली की बस होतं आपल्याला? नाही, एक्झॅक्टली मी त्या ह्याच्यामधलं नाही आहे की कॉम्प्लिमेंट घेण्यासाठी मी हे करणार. कारण की ॲट दी एंड ऑफ द डे मला ते काम नीट झालेलं पाहिजे. कारण की जर ते नीट नाही निघालं तर मग तो लॉस, कारण प्रोडक्शन हाऊसच आमचं आहे तर तो लॉस ऑब्व्हियसली आम्हालाच बेअर करावा लागणार. तर त्यामुळे कंटिन्युअसली मी त्यांना हेच विचारायचो की कसं एक्झॅक्टली तुमचं विजन काय याच्यासाठी, आणि मग ते करत 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 ते तसं एक्झिक्यूट करत गेलो आहे मी. तो क्रिकेट खेळतो, तर क्रिकेट खेळताना सुद्धा त्याची एक सवय होती. मी जिथं बसलेलो असेल ना, तो ज्यावेळी तो शॉट मारायचा ना त्यावेळी तो एकदा तिकडे पाहायचा माझ्याकडं की मी बरोबर शॉट मारला आहे का. तीच सवय त्यांनी इथं कॅरी केली की डायलॉग झाला की सीन संपला की त्यांनी लगेच पाहायचं, अरे तू मूड का सोडतोय, तू मूड नको सोडू. त्याच्यामुळं त्यांनी बराच वेळा ओरडा खाल्ला. काय ओरडा तसा फक्त त्यांनीच नाही खाल्लेला, ओरडा सगळ्यांनीच खाल्लेला आहे आणि मी सुद्धा खाल्लेला आहे. म्हणजे तिथे विचार नाही केलेला त्यांनी, तिथे त्यांनी ॲज अ डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, बायको आहे म्हणून विचार नाही केलेला. आणि त्यांची एक गोष्ट खूप चांगली आहे, त्यांना परफेक्शन आणि डिसिप्लिन लागतो. परफेक्शन त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलेली. एक सीन मला आठवतो आहे, पोलीस ऑफिसरचा सीन होता आणि आम्ही शूट करत होतो कॉलेजमध्ये. तर त्यांना ते जे पोलीस लोक घालतात ते सॉक्स टीमला मिळालेले नव्हते,
तर त्यांनी तिथल्या तिथे ते थांबवलं. नाही म्हणे, मला तोच सॉक्स हवा. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी स्वतः जाऊन घेऊन आले. असं नाही की टीमला आणायला सांगितलं, ते स्वतः जाऊन घेऊन आले आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सीन शूट केला. म्हणजे इतकं बारकाईने लक्ष द्यावं लागतं आणि खूप दिग्गज कलाकार आहे त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तुझ्या मित्रांना कळलं की तुझा असा सिनेमा आहे तर त्यांची रिॲक्शन कशी होती? ते तर उलटं टोमणे मारायचे मला, कारण की शेड्यूल एवढं चेंज झालेलं, एवढे चॅलेंजेस आलेले. त्यामुळे ते असंच विचारायचे की अरे कधी येतो तुझा सिनेमा, तू म्हणत होता. तर मी असं त्यांना असं टाळायचो की येतोय तू थांब, चांगला सिनेमा, एकदम सस्पेन्स आहे, जेवढं जास्त वेट करशील तेवढं तुला मजा येईल. तर त्यांना ते तसं टाळायचो. बट आता एकदम असे खुश आहेत, ते एक्सायटेड आहेत की त्यांना बघायचा आहे तो सिनेमा. त्यामुळे मग मी तीच रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी यावं, कारण की कंटेंट नवीन आहे आणि असा कंटेंट आपल्याला मराठी इंडस्ट्रीमध्ये लगेच भेटत नाही. खरंच वर्थ द वेट असेल हा सिनेमा, कारण का ट्रेलरवरनंच इतकी उत्कंठा वाढली की नेमकं काय असेल. पण सर, शातीर हेच नाव ठेवावं किंवा नावातच सगळं असतं आपण असं म्हणतो, तर ते काय सांगाल? आणि म्हणजे शॉर्टमध्ये आम्हाला काय सांगाल, काय बघायला मिळणार आहे एक वेगळं? शातीर या शब्दाचा अर्थ काय आहे की एक धूर्त आहे, काहीतरी मी डोक्यात समोर एक चाललेलं आहे, डोक्यात एक चाललेलं आहे, काय तो माणूस आहे, म्हणजे त्याला काहीतरी वेगळंच प्रेझेंट करायचं आहे पण तो दाखवत नाही, असं कॅरेक्टर ते. मग त्या कॅरेक्टर बऱ्याच लोकांना ते शेड आहेत. म्हणजे आपण ती काही लोकांच्यात इनबिल्ट असते ती कला, काय तसं आहे. त्यात 2-3 आहेत की ते शातीर आहेत, पण त्यातून खरा शातीर जो आहे ना काय, तो नक्कीच शेवट कळणार. पिक्चर ज्यावेळी क्लायमॅक्स ओपन होतो ना त्यावेळी शातीर कळतो. त्यात 2 शातीर आहेत. आणि मी उलट आता प्रेक्षकांना मी आवाहन करेल की ते 2 शातीर कोण आहेत ते सांगा, ओळखा तुम्ही. यस, 2 शातीर आहेत, एक नाही. बरं रेश्मा, तुमचा एखादा डायलॉग ज्याने म्हणजे असं डॅशिंग तर तुम्ही दिसताय पोस्टरवर, तुमच्या आवडीचा डायलॉग कोणता आहे तुमच्या कॅरेक्टरचा? तो आम्हाला आज त्याची झलक पाहायला मिळेल का? डायलॉग्स याच्यामध्ये खूप छान आहेत, भरपूर डायलॉग्स आहेत, पण एक डायलॉग्स मी नक्की बोलेल. नडायची मस्ती आणि भिडायची खास, आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो, त्यामुळे तुमच्या अंगातला माज घरीच ठेवून यायचा, उगीच कुणी उतरवला तर वाईट नको वाटायला. कॉलेजमध्ये अशा होतात का तुम्ही एकदम डॅशिंग? नाही. मी खूप मिडल क्लास फॅमिलीतून आलेली आहे आणि घरी आईवडिलांना असल्या गोष्टी कधी आवडलेल्या नव्हत्या, ज्या टिपिकली सगळ्यांनाच माहिती आहेत. बऱ्याच घरामध्ये असंच वातावरण असतं, मेकअप नाही आवडत, मी काजळ लावलेलं. माझ्या घरी ते एकदम सिम्पल होतं की अजिबात हे असले प्रकार चालत नव्हते घरी. त्याच्यामुळे याच्यामध्ये एकदम अपोजिट आहे. आमच्या घरी पण नाही चालत. हां, म्हणजे इकडे माहेरी पण नाही चालत आणि सासरी पण नाही चालत. ही गोष्ट मला आवडली की तुम्ही सपोर्ट करताय आणि त्यांच्यातली अभिनेत्री तुम्ही बाहेर आणू पाहताय आणि आता अभिनेताही मराठी इंडस्ट्रीला नवीन मिळतोय. सो अभ्यासही करत राहा आणि ॲक्टिंगही करत राहा. थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि खरंच उत्कंठा वाढली की सिनेमात काय असणार आहे. थँक्यू आणि ऑल द बेस्ट मनापासून सगळ्यांना. थँक्यू.